तर हाय फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवकदे. तर आज आपण जरा वेगळ्या टॉपिकवर बोलूया बरं का. तर आता आरक्षणासाठी आपले धनगर बांधव वगैरे चाललेत ना मुंबईला. तर म्हणजे ह्यांचा प्रॉब्लेम काय आहे ह्या लोकांचा, मला ते कळत नाही. हे म्हणजे आझाद मैदानावरती जायचं होतं, उपोषणासाठी बसणार होते हे लोक. म्हणजे धनगर समाज बरं का, उपोषणासाठी बसणार होते. तर त्यांना मध्येच अडवलं, त्यांना पकडून म्हणजे ह्याच्यामध्ये टाकतेत, त्यांना आतमध्ये टाकतेत किंवा त्यांच्यावर नजर कैद म्हणजे करतेत बरं का. तर ह्या लोकांचा प्रॉब्लेम काय, अरे तुम्ही ना मुख्यमंत्री कशासाठी झाला रे? हां, कशासाठी? आता महिलांच्यासाठी तुम्ही ते काढलं, मुख्यमंत्री लाडकी बहीण. अरे ती लाडकी बहीण योजना काढून तुम्ही कुठं कुठं किती किती आग लावली. कुठं काय ठेवलंय का? सगळं महाग वस्तू बनवून ठेवले ते तुम्ही, फक्त लाडकी बहीण योजना काढली. ती योजना नसती काढली तर चाललं असतं ना, पण धनगरांना आरक्षण द्यायला पाहिजे होतं ना तुम्ही लोकांनी. कित्येक मुलं मुली घरी बसलेत आणि किती हाय मेरिट लागतंय NTC आणि ओपनचं. बाकीचं अजून कोणाचं लागत असेल मला माहित नाही, पण सांगते, माझ्या माहितीतलं सांगते मी. काय जास्त म्हणजे मला पॉलिटिक्सचा माझा काय संबंध येत नाही कधी. मला ते पॉलिटिक्स अजिबात आवडत नाही आणि ते मला जास्त त्याच्यामधलं समजत पण नाही. फक्त मला जे काय वाटते तेवढंच मी बोलते बरं का. पण ह्या लोकांचा प्रॉब्लेम काय, तुम्ही जाता जाता पकडता लोकांना. हे एवढे सगळे लोक तिथे येतात, अरे त्यांच्या हक्काचं ते मागतेत. त्यांचा हक्क आहे ना तुमच्यावरती, हाय का नाही? तुमच्या म्हणजे वैयक्तिक तुमच्या प्रॉपर्टी मधला हिस्सा मागतेत का हे लोक? त्यांच्या हक्काचं आरक्षण आहे ते मागणार ना, मागाय पाहिजे का नाही तुम्ही सांगा. आता पाठीमाग ते मराठी बांधवांचा मोर्चा गेला त्यावेळी पण ह्यांनी तसंच अडवून आणलं. आता आपण धनगर समाज जातोय तर तिथं सगळ्यांना पकडतेत, आतमध्ये टाकतेत, लाठीचार करतेत. काल तर मी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये अक्षरशः लेडीज वरती लाठीचार करतेत. अरे मग हे लोक काय करतेत माहितीये का, हे प्रशासनाला पुढं करतेत. हे पाठीमागनं प्रशासनाला बोलत असतील किंवा काय टॉर्चर करत असतील त्यांना, इकडे पाठवा तिकडे पाठवा. तुमच्या खिशातलं काय द्यायचंय का आम्हाला? खिशातलं काय द्यायचंय का? नाही ना. मग तुम्ही हक्काचं ते द्यायलाच पाहिजे ना. बोलाय नको का मग तुम्हाला? आमच्या धनगर समाजाच्या मुलांनी मुलींनी शिकून घरात बसायचं का? त्यांना काय म्हणजे हे नको का? त्यांनी शिकायला नको का? त्यांनी पुढं जायला नको का? तुम्ही आरक्षण, आता तुम्ही बोलचाल की ह्यांना अगोदरच आरक्षण दिले. महाराष्ट्रामध्ये धनगर समाज किती आहे? 2.5 ते 3 कोटी धनगर समाज आहे बरं का. तर एवढा समाज आहे, तर त्यांना NTC मधून भटक्या जमाती मधून धनगरांना 3.5% आरक्षण आहे बरं का. एवढ्या म्हणजे 2.5-3 कोटी धनगरांना फक्त 3.5% आरक्षण आहे. तर धनगर समाज ना महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी जात 2 नंबरला आहे बर का. तर हे 3.5% आरक्षण, ते पण NTC मधून, एवढे हाय मेरिट लागते. आणि हे मग ह्या लोकांनी म्हणजे धनगर समाजानं पुढं जायचं का नाही? एवढे हाय मेरिट लागते, 1-2 लागते, त्याच्यामधले बाकीचे नाराज होते, कोणी सुसाईड करतंय, कोण मेंटली टॉर्चर होतंय, पागल होते. अरे त्यांना शेजापाजारी नातेवाईक टॉर्चर करणारी आहेत ना. पोरं डिप्रेशनमध्ये जातात, मुलं मुली एवढे मेहनत घेऊन पण त्यांना म्हणजे आरक्षण नाही, त्यामुळं ते बॅकला राहतात. सगळे 1-2 मार्कात बॅकला राहतात आणि पाठीमागचे त्यांच्यापेक्षा कमी मार्क असून ते सक्सेस होतात. होऊ दे सगळे म्हणजे चांगलं होऊ दे सगळ्यांचं, असं काही नाही मला म्हणायचं. पण धनगर समाज खूपच पाठीमागे राहायला लागला. त्यांना काय करायला नको का? त्यांनी काय करायला नको का?
त्यातून पण ते मार्ग काढतात. त्यातून पण खूप म्हणजे टॉपला पण आहेत काय काय मुलं मुली बरं का. पण जे 1-2 मार्कात राहतात त्यांचं काय, ते किती मेंटली त्यांना टॉर्चर होत असेल. काय काय लोक बोलतात पण तुला एवढं झालं नाही तेवढं झालं नाही, एवढं खर्च करून तेवढं खर्च करून बोलतात ना. मग तुम्हाला आरक्षण द्यायला काय प्रॉब्लेम आहे. माझा काय व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाणार नाही, फक्त मला जे वाटतंय ते मी बोलणार आहे. कारण का आपण कोणाजवळ बोलणार ना, अशा गोष्टी आपण कुठं बोलणार. आणि असं एवढं कोण ऐकून घेणार आपलं. व्हिडिओ टाकायचं, ज्याला आवडेल ते बघल, बरोबर चूक सांगल. पण मला तर असं वाटतंय, एवढ्या 2.5-3 कोटी धनगर असून महाराष्ट्रातील सगळ्यात म्हणजे जास्त म्हणून ना 2 नंबरला आहे धनगर समाज, जास्त जातीचं म्हणून. मी सगळ्यात जास्त मोठी जात म्हणून 2 नंबरला आहे धनगर समाज. तर मग आता मध्य प्रदेशमध्ये पण एसटी मध्ये धनगर, तिथं कसं धनगड आहे ना, मग ती धनगड आणि इकडं आपल्या म्हणजे महाराष्ट्रात कसं आहे धनगर. मग ते मध्य प्रदेशमध्ये धनगड आणि इकडं आपल्या महाराष्ट्रात धनगर, फक्त डी नाही आणि आर आहे तिथं. आणि मध्य प्रदेशमध्ये धनगड आहे ना, हे तिकडचं धनगड हे इकडं धनगर आहे. तर ते तिथं आहे ना धनगड समाज हा एसटी मध्ये आहे बरं का. आणि इकडं NTC मध्ये टाकून दिलं आणि तिथं 3.5% आरक्षण देऊन टाकलं ह्या लोकांनी. मग करायचं काय बाकीच्यांनी. धनगर समाजाला म्हणजे पुढं जायला वावच नाही. 1-2 मार्कात लेकरं वापस येते, त्यांचे म्हणजे भविष्याचं काय करायचं. आई बाप पैसे घालून थकले ना. मग काय करायचं अशा लोकांचं. बरं, हे लोक बोलले होते का नाही, कुणी पण सांगा. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देणार बोलला होता का नाही. मग बोलताय तसं ते करत जावा तर ना. निवडणुकी आल्यावर धनगर समाज तुम्हाला साथ देतो का नाही, तुम्हाला मतदान करतं का नाही. मग तुम्ही काय म्हणजे असं करता. मला माझं वैयक्तिक मत मांडते, मला काय कुणाशी काय घेणं देणं नाही. फक्त मी म्हणजे तुम्ही म्हणजे थोडं लक्ष द्यावं, त्यांच्या हक्काचं तुम्ही द्यावं असं मला वाटते फक्त, बाकी काय नाही. कोणाच्या घरातलं मागत नाहीत ना. तुम्ही तिथं गेल्यानंतर म्हणजे वैयक्तिक आझाद मैदानात पण तुम्ही जाऊ दिलं नाही, मध्येच तुम्ही पकडून ठेवलं त्या लोकांना, तिथं उपोषणाला पण जाऊ दिलं नाही. मग परत महिला भगिनी पण आमच्यातल्या म्हणजे महिला भगिनी पण आलेल्या, त्यांना पण लाठीचार केला. ते पोलीस मध्ये असे काटे असे फिरवत होते, तो पण मी व्हिडिओ बघितला. ते प्रशासनाला का तुम्ही पुढं करता. तुम्ही समोर बोला ना, आम्ही तुम्हाला आरक्षण देत नाही म्हणून. मग पुढच्या वेळेस बघा येईल ना, काय काय करायचं ते समजेल ना मग सगळ्यांना. हक्काचं देत नाही मग तुम्हाला मुख्यमंत्री कशासाठी. मग ते म्हणजे राज्य सोडा ना मग. तुम्ही राज्यच करू नका काय. तुम्ही राज्य कशासाठी करता मग. हुकुमशाही करा ना मग. हुकुमशाही घोषित करून टाका तुम्ही. हे राज्य बिज्य काय करू नका. बोलता एक आणि करता एक, होईपर्यंत एक वेगळं नंतर एक वेगळं. लाडक्या बहिणीचं म्हणजे येते, कधी येते एखाद्या महिन्याला येते, एखाद्याला येत नाही, ते काय विषय नाही. तुम्ही लाडक्या बहिणीला चांगलं बांधून ठेवलं बरोबर. पण हे बाकीचं काय, आरक्षणचं काय आमच्या. आतापर्यंत तुम्ही जर आम्हाला आरक्षण दिलं असतं, आतापर्यंत आम्ही पण काय तर करत असतो ना. एवढं धावपळ करून एवढं हे करून आम्ही शेवटी घरीच बसलो ना. त्याला तुम्ही जबाबदार आहे, मुख्यमंत्री जबाबदार आहे त्याला. काय बोलायला नको का. माझा व्हिडिओ जाणार नाही त्यांच्यापर्यंत, पण वैयक्तिक म्हणजे आपल्या म्हणजे सर्वसामान्य लोकांपर्यंत तरी पोहोचल ना, की बाबा आपण करतोय काय, आपल्याला आपल्या हक्काचं काय. काय लोक आणखी पण अजून पण शांत आहेत. जे म्हणजे काही लोक बरं का, काही म्हणते मी, काही लोक अजूनही शांत आहेत. जाऊ दे, भेटू दे, नाही तर राहू दे, जे पुढं पळते तेच पळते. जे काही लोक त्यांना काय घेणं देणं नाही. तुम्ही पण सगळे इन्व्हॉल्व्ह व्हा ना त्याच्यामध्ये. ज्यांना जसं जमते तसं म्हणजे जसं जमते तसं तरी हे करा ना, सपोर्ट करा ना सगळ्यांना.
एकानं पुढं पुढं करून ते तिथं आता कोणत्या सिच्युएशनमध्ये आहेत, त्यांना पकडतेत पोलीस, टाकतेत इकडं तिकडं. म्हणजे आरक्षण तर पाहिजेच पाहिजे आपल्याला. धनगर समाजाला आरक्षण पाहिजे. आणि कुणाचं काय म्हणजे कुणाच्या तोंडातला घास काढून घेत नाही. आपल्या हक्काचं आहे ते मागायला काय अडचण आहे का नाही. तर हा व्हिडिओ आता कधी अपलोड होईल माहीत नाही बरं का, एडिटिंगला वगैरे टाइम लागतोय. तर तुम्हाला सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला फक्त ना ST प्रवर्गामध्ये आम्हाला हे द्या, आरक्षण द्या आणि त्याच्यामध्ये कन्वर्ट करा आम्हाला, आणि आमच्या हक्काचं तरी आम्हाला भेटू द्या. आता आमचं वैयक्तिक आमचं तरी संपलं ना, आमची मुलं तरी पुढे जाऊन काहीतरी करतील ना, त्यांच्यासाठी तर पाहिजे ना आम्हाला आरक्षण. आम्ही राहिलो बॅकला, आता राहिलो म्हणजे राहिलोच, आता नो ऑप्शन. पण आमच्या मुलांसाठी तरी त्याचा फायदा होईल ना. आणि बाकीचे दुसरे जे म्हणजे जो आमचं म्हणजे समाज आहे, धनगर समाजासाठी पूर्ण मी बोलते की जे राहिलेत ते बॅकला राहू द्या. आता मुलांचं तरी पुढं, मुलांची तरी प्रगती होईल ना नंतर, काय तर त्यांना तरी कुठं गुड लक बॅड लक, आमचं तर बॅड लकच आहे, पण मुलांच्यासाठी तरी काहीतरी होईल ना. प्रत्येकासाठी बोलते मी, माझ्या स्वतःसाठी नाही, सगळ्या धनगर बांधवांसाठी बोलते मी. तर त्याच्यासाठी तर होऊ द्या ना. एवढे 2-2.5 कोटी म्हणजे 2.5-3 कोटी धनगर आहेत, त्यांना तुम्ही 3.5% म्हणजे हे देता NTC मधून, त्यांनी करायचं काय? तर सरकारला मला हे सांगायचं आहे की सर्वसामान्य जनतेवर किती अन्याय आणि अत्याचार करणार आहात तुम्ही अजून. मग तुम्ही ना हे राज्य वगैरे करू नका, हे राज्य सोडून द्या, हुकुमशाही तुम्ही घोषित करून टाका. मला पॉलिटिक्सच काय जास्त जमत नाही, तरी पण मला म्हणजे असं मला समजत नाही तरी मी एवढं बोलते. मग ज्यांना समजत असेल त्यांच्या डोक्यात काय काय म्हणजे फिरत असेल ना, मी तोच विचार करते की मला समजत नाही तरी पण मला एवढं वाटतंय मनातून, मला राजकारणातलं काय समजत नाही बरं का, आणि मी कधी मला इंटरेस्टच नाही त्या राजकारणामध्ये, तरी पण मी बोलते, तरी पण मला एवढं मनातून येते. तर ज्यांना समजत असेल त्यांना पण काहीतरी कळत असेल ना, म्हणून ते समोर जातील. म्हणजे तुम्ही, आणि जेव्हा निवडणुका चालू होत्या त्यावेळी निवडून यायच्या वेळी तुम्हाला धनगर समाजाची साथ होती का नाही? मग त्यांनी तुम्हाला भरभरून साथ दिली त्यावेळी. धनगर समाजानं तुम्हाला भरभरून साथ दिली आणि नंतर तुम्ही बरोबर हात वर केले. आता बरोबर हात वर करताय ना ह्या प्रशासनाला पुढे तोंडाला लावून. मग तुम्हाला नंतरच्या वेळेस येशील का मग ह्यांचं काय नियम काय मला काही समजत नाही. म्हणजे ह्या सामान्य जनतेनं तुमच्याकडे संविधानात्मक म्हणजे मागण्या पण करायच्या नाहीत का? त्यांना तुम्ही डायरेक्ट पकडता, त्यांच्यावर नजर कैद करता. त्यांना म्हणजे असं बंधनं किती घालता रे? त्यांच्या हक्काचं मागायला तरी पण तुम्ही किती बंधनं घालता त्या लोकांना. आणि ते 21 जानेवारी 2026ला ते मुंबई आझाद मैदानाच्या तिथं हे लोक उपोषण करणार होते. काय ते दीपक बोराडे दादा म्हणून आहेत. दीपक बोराडे दादा, त्यांनी तिथं पकडलं, तिथं उपोषणाला जायला त्यांनी बंदी घातली. म्हणजे तिथं अडवलं त्या लोकांनी, त्यांच्यावर नजर कैद करून ते कसे तरी गनिमी कावा करून ते आपले कसे तरी पोचले तिथं. तरी पण ते येणार ना, समाज एवढा सगळा समाज सोबत आल्यावर सगळे येणारच ना. पण तुमचं चुकतंय ना, प्रशासनाला तुम्ही हातात धरताय, प्रशासन तुमच्या मुठीत आहे म्हणून तुमचं चाललंय. प्रशासनाला तुम्ही म्हणजे मजबूर करताय, त्यांच्या मनात काय नसतंय. हे लोक आता बाकीचे पोलीस वगैरे आहेत ना, हे लोक त्यांची म्हणजे धरपकड होते. काल मी बघितलं 1-2 व्हिडिओ, त्याच्यामध्ये सामान्य जनतेची आणि प्रशासनाची धरपकड होते. आणि हे मंत्री तिकडे आहेत निवांत, मंत्री संत्री. ह्यांना कोण काय बोलणार नाही ना, हे प्रशासनाला तोंडाला लावतंय आणि हे पाठीमागं सरून आतल्या अंगानं गेम करतात. अरे सगळे गेमाचेच आहेत का काय रे माझ्या नशिबात आतापर्यंत. काहीतरी करा धनगर समाजासाठी पण. त्यांनी काय मांजर मारलं काय रे तुमचं?
त्यांना पण देऊन टाका ना. त्यांना म्हणजे आम्हाला धनगर समाजाला देऊन टाका ना. हे लोक म्हणते तर आता ह्यांना दिले आरक्षण. तुम्ही दिलं भटक्या जमातीमध्ये. भटक्या जमाती NTC क मध्ये तुम्ही दिलं ते दिलं 3.5% NTC मध्ये नको रे आम्हाला ST मध्ये पाहिजे. तर काहीतरी सुधारणा होईल आमची. नाहीतर काय नुसतं आरक्षण नावाला आहे आणि एवढं डेंजर मेरिट लागते. काय करायचं पोरीनी घरात बसायचं का? एवढ्या आईबापांनी खर्च केलेला सगळा वाया जातोय. मग असं वाटतं की ते शिक्षण करण्यापेक्षा ना, ते जेवढे शिक्षणाला पैसे जातात तेवढे आपल्या ना बँकेत आपल्या नावावर टाकून एफडी बिफडी करून त्याचं नुसतं व्याज खाल्लं तरी सरणार नाही रे. पण कशासाठी करतं माणूस? एक अपेक्षा असती ना. काय थोड्या खर्च होत नाही एवढं शिक्षण पूर्ण होईपर्यंत. मग धनगर समाज STच्या आरक्षणापासून वंचित आहे ना. मग तुम्ही ह्याच्याकडे पण लक्ष द्या ना. मध्य प्रदेशमध्ये कसं ते ST मध्ये दिलं ना त्यांना, धनगडला, ते धनगरच आहेत त्यांना तिथं ते ST मध्ये. तुम्ही काय करताय मग? आम्हाला पण पाहिजे ना, ST मध्येच पाहिजे आम्हाला पण आरक्षण. जाऊ दे, जास्त मला काय म्हणजे पॉलिटिक्स मला काय जास्त जुळत नाही. जाऊ दे, एवढंच बोलते. तुम्हाला काय वाटतंय ते पण मला सांगा बरं का. मला पण जास्त पॉलिटिक्स मधलं समजत नाही, त्यामुळे मला जेवढं जमतंय तेवढं मी बोलले. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर तुम्ही पण सांगा. आणि ठीक आहे, बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.